सायन रोड ओव्हरब्रिजवर आता अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। सुरक्षिततेचा उपाय म्हणून मध्य रेल्वेने हा प्रस्ताव मांडलाय। तर आज मध्यरात्रीपासून अवजड वाहनांना ही प्रवेशबंदी असणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सायन रोड ओव्हरब्रिजवर आता अवजड वाहनांना ही बंदी असेल। आज मध्यरात्रीपासून या अवजड वाहनांना बंदी असणार आहे आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून मध्य रेल्वेने हा प्रस्ताव मांडल्याचं सध्या समोर येत आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दैवी यांनी। रेल्वे स्थानकासमोर असलेला 110 वर्ष जुना पूल हा अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी शनिवारपासून बंद करण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वाहतूक विभागाकडून तशी नोटीस देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। या ठिकाणी सूचना ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सायन रेल्वे ओव्हरब्रिज हा अवजड वाहनांना बंद करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेने सुरक्षेचा उपाय म्हणून सायन रोड ओव्हरब्रिजवर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव दिला आहे आणि शनिवारच्या मध्यरात्रीपासून अवजड वाहनांना प्रवेश जो आहे तो प्रतिबंध केला जाईल। आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेने याच्या मार्गावरील सायन पूल पाडून नवीन बांधण्याबाबत सातत्याने हालचाली सुरू होत्या। मात्र स्थानिकांनी केलेला विरोध, जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम पुढे ढकलण्यात आले होते। शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा 10वी-12वीच्या परीक्षा इतर गोष्टी ध्यानात घेत पुलाचे काम हे पुढे ढकलावे अशी विनंती करण्यात आली होती। त्यामुळे पुलाचे पाडकाम जे आहे ते अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले। मात्र आपण आता जर पाहिलं तर या ठिकाणी पुलावर या ठिकाणी जी उंची मापक आहे ते देखील दोन्ही बाजूनी लावण्याचे काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळते। त्यामुळे जे 3.60 मीटरचे उंची मापक जे आहे ते या ठिकाणी लावण्यात येणार आहे। त्यामुळे शनिवारच्या मध्यरात्रीपासून अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवास जो आहे तो करता येणार नाहीये आणि त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने या मार्गावरील वाहतूक सेवा जी आहे ती वळवण्यात येईल आणि या पुलाचं पाडकाम जे आहे ते सुरुवात केलं जाईल। त्यामुळे लवकरच हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात येणार आहे। मात्र आता सध्या जर पाहिलं तर आपण अवजड वाहनांसाठी हा पूल बंद करण्यात येणार असल्याच्या ज्या सूचना आहेत त्या वाहतूक विभागाकडून या पुलाच्या आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आल्या आहे। त्यामुळे सायन, धारावी, बांद्रा, माहीम आणि कुर्ल्याला जोडणारा हा महत्त्वाचा पूल जो आहे तो बंद करण्यात येणार असल्यामुळे आता अवजड वाहनांना यावरून बंदी करण्यात आली आहे आणि टप्प्याटप्प्याने इतर वाहनांना देखील या वाहनावरून प्रवास करायला बंदी घालण्यात येणार। त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना जो आहे तो पर्यायी मार्गाचा वापर जो आहे तो करावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।